सुप्रीम कोर्टानं अशा प्रकारचं हे लँडमार्क असं जजमेंट दिलेलं आहे, ज्यामध्ये काही वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल, की ओपन कॅटेगरीमध्ये इतर कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्स आहेत, त्या कॅन्डिडेट येण्यापासून रोखण्याचा एक सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे. ज्यामध्ये एस-सी, एस-टी आणि ओबीसी कॅटेगरी आहेत, त्यांना ओपनमध्ये जाता येतं का? किंवा जाता येत असेल तर त्यासाठी काय क्रायटेरिया आहेत? किंवा कॅटेगरीवाल्यांनी जर जास्त मार्क्स मिळवले, तर ते ओपनमध्ये जाऊ शकतात का? किंवा ओपन कॅटेगरी जी आहे, ती सगळ्यांसाठी खुली आहे का? का फक्त ओपनच्या लोकांसाठीच ही कॅटेगरी आहे? अशा वेगवेगळ्या प्रश्नावर या जजमेंटमधून सन्माननीय सुप्रीम कोर्टानं त्यांचं जजमेंट दिलेलं आहे. मित्रांनो, आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये पाठीमागील 3-4 वर्षापासून आरक्षणाचा मुद्दा गाजतोय आणि आपलं महाराष्ट्राचं राजकारण या आरक्षणाच्या भोवती फिरतंय. तर या मुद्द्यावर अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेलं हे जजमेंट आहे. तर मित्रांनो, हे जजमेंट काय आहे? कशा पद्धतीचं हे जजमेंट आहे? कुठल्या पॉईंटला धरून सुप्रीम कोर्टाने हे जजमेंट दिलेलं आहे? याबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. राजस्थान हायकोर्टामध्ये ज्या जागा निघालेल्या होत्या, ज्या व्हॅकंट पोस्ट होत्या, त्या व्हॅकंट पोस्टवर कॅन्डिडेट भरण्यासाठीचं परीक्षा होती आणि त्या परीक्षेच्या संदर्भात वादविवाद झाले आणि त्याच्यामधून हे प्रकरण सुरुवातीला राजस्थान हायकोर्ट आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. तर मित्रांनो, हे प्रकरण काय आहे? याच्यामधील रिझर्वेशनचे पॉईंट्स काय आहेत? ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी काय अटी आहेत? एस-सी, एस-टी आणि ओबीसी वाल्यांसाठी सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं, याबाबतची चर्चा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्स बॉक्समध्ये या व्हिडिओबद्दलच्या कमेंट्स राईट डाऊन करा. तुमचे जे ओपिनियन्स आहेत ते ओपिनियन्स तुमच्याबरोबर इतरांनाही पोहोचू द्या, ज्यामुळं तुमचं मत हे इतरांनाही लक्षात येईल. तर मित्रांनो, चला आपण आता आपल्या मुख्य विषयाकडे जाऊ. मित्रांनो, या जजमेंटचा विषय असा होता की राजस्थान हायकोर्टामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन्समध्ये व्हॅकन्सी होती आणि त्यामध्ये 2750 जागा भरायच्या होत्या. ही जाहिरात 2022 मध्ये निघालेली होती. त्याच्यामध्ये त्या निवडीमध्ये 2 प्रकारच्या स्टेज होत्या. पहिली स्टेज जी होती ती रिटन एक्झाम होती. ही रिटन एक्झाम 300 मार्काची होती आणि त्यानंतर जी टायपिंगची परीक्षा होती ती परीक्षा होती 100 मार्काची. तर यामध्ये जे कॅन्डिडेट्स निवडायचे होते ते कॅन्डिडेट्स जागेच्या 5 पट निवडायचे होते आणि त्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या. या परीक्षेमध्ये लिखित परीक्षेचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांनी टायपिंग टेस्ट घेण्यात आली. टायपिंग टेस्टचाही निकाल लागला आणि मे 2023 मध्ये या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये राजस्थान हायकोर्टाच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये या जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. तर यामध्ये जे कॅन्डिडेट्स होते वेगवेगळ्या कास्टमधले, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं मार्क पडले आले होते आणि त्यांचा जे कट ऑफ होता तो प्रत्येकाचा वेगवेगळा होता. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो कॅटेगरी वाईज कट ऑफ लागलेला होता, त्यामध्ये ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ होता तो होता 196.34, एस-सी कॅटेगरी 202.43, ओबीसी आणि तिथली एनसीएल जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचा कट ऑफ होता 230.44 आणि ईडब्ल्यूएसचा कट ऑफ ज्या होता तो होता 224.63. म्हणजे यामध्ये काय झालं होतं की जनरल कॅटेगरीमध्ये जे मेरिट असतं ते मेरिट सगळ्यात कमी मेरिट होतं. त्या ठिकाणी फक्त 196.34 एवढं मेरिट लागलेलं होतं. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये म्हणजे एस-सी, एस-टी आणि ओबीसी त्याचबरोबर ईडब्ल्यूएस यांचं जे मेरिट होतं किंवा त्याचा जे कट ऑफ होता तो ओपन कॅटेगरीपेक्षा किंवा जनरल कॅटेगरीपेक्षा जास्त होता. त्यानुसार काय झालं मित्रांनो की जे ओपन कॅटेगरीमधले कॅन्डिडेट होते 196.34 मार्क मिळालेले जे कॅन्डिडेट होते त्या कॅन्डिडेट सिलेक्शन झालं आणि इतर कॅटेगरीमधले जे कॅन्डिडेट्स होते त्यांना ओपन कॅटेगरीपेक्षा जास्त मार्क्स मिळून सुद्धा त्यांचं सिलेक्शन करण्यात आलं नव्हतं. त्यामुळं या गोष्टी ह्या पॉईंटवर राजस्थान हायकोर्टामध्ये जागा भरायच्या होत्या. त्याच्यातले जे अदर कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट्स होते ते राजस्थान हायकोर्टामध्ये त्यांनी रिट दाखल केली आणि त्यामध्ये या राजस्थान हायकोर्ट ॲडमिनिस्ट्रेशनचा जो जागा भरण्याची प्रक्रिया होती त्या जागा भरण्याच्या प्रक्रियेला ह्या रिटचा निकाल लागेपर्यंत स्टे करून मागितलं आणि त्याच्यानंतर राजस्थान हायकोर्टानं या सर्व प्रक्रियेचा विचार करून दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यामध्ये असं सांगितलं की यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर कॅटेगरीचं असं म्हणणं होतं की ओपन कॅटेगरीमधले जे कॅन्डिडेट्स आहेत ह्या कॅन्डिडेट्सना कॅटेगरीच्या जे कॅन्डिडेट्स आहेत म्हणजे एस-सी, एस-टी आणि ओबीसी कॅटेगरीमधले जे कॅन्डिडेट्स आहेत किंवा ईडब्ल्यूएसमधले जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना जास्त मार्क आहेत, त्यामुळे त्यांना ओपनमध्ये घेतलं जावं. आणि राजस्थान हायकोर्ट ॲडमिनिस्ट्रेशनचं असं म्हणणं होतं
की प्रत्येकाला त्याची कॅटेगरी आहे आणि त्या कॅटेगरीमधूनच त्यांना आरक्षण दिलं जाईल किंवा त्यांची निवड आहे ती निवड केली जाईल. या दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर राजस्थान हायकोर्टानं त्यांचं जजमेंट दिलं आणि त्या जजमेंटमध्ये असं सांगितलं की जर ओपन कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला जर मार्क्स कमी असतील आणि ओबीसी कॅटेगरी, एससी कॅटेगरी आणि एसटी कॅटेगरी त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्सला मार्क्स जास्त असतील, तर इतर कॅटेगरीमधले जे कॅन्डिडेट्स आहेत ते ओपनमध्ये जाऊ शकतात आणि त्यांचं जे सिलेक्शन आहे ते ओपन प्रमाणे करण्यात यावं. कारण त्यांनी जर ओपनचा फायदा जर घेतलेला नसेल, त्यांनी जर त्यांच्या कॅटेगरीचा फायदा घेतलेला नसेल, तर त्यांना ओपनमधून त्यांचं सिलेक्शन करण्यात यावं. अशा प्रकारचं जजमेंट हे राजस्थान हायकोर्टानं राजस्थान हायकोर्ट ॲडमिनिस्ट्रेशन जे होतं त्या राजस्थान ॲडमिनिस्ट्रेशन हायकोर्टच्या विरोधामध्ये हा निकाल दिला. त्यानंतर राजस्थान ॲडमिनिस्ट्रेशन यांनी सन्माननीय सुप्रीम कोर्टामध्ये याबद्दल राजस्थान हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात अपील केलं. हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सन्माननीय सुप्रीम कोर्टानं त्यामध्ये असं सांगितलं, जसं एससी, एसटी, ओबीसी, पीजे या वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत किंवा आता नवीनच तयार करण्यात आलेली ईडब्ल्यूएस कॅटेगरी आहेत, ह्या कॅटेगरी आहेत. पण ओपन म्हणजे ज्या ठिकाणी 50% जागा असतात त्या ओपन कॅटेगरीमध्ये कुठलाही आरक्षित वर्ग नाही किंवा यामध्ये दुसऱ्याला येण्यापासून आपण थांबू शकत नाहीत. कारण ओपन जो क्लास आहे या ओपनमध्ये इतर कास्टचे कॅन्डिडेट्स बसू शकतात, म्हणजे त्यांना मायग्रेशन करता येतं. पण कधी करता येईल? ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या कॅटेगरीचा कुठल्याही प्रकारचा फायदा जर घेतलेला नसेल तर त्यांना ओपनमध्ये येता येईल. कधी? ज्यावेळेस एखाद्या कॅटेगरीच्या कॅन्डिडेटनं त्याच्या कॅटेगरीपेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले असतील. म्हणजे याच्या ठिकाणी उदाहरण जर घ्यायचं झालं तर ओपन कॅन्डिडेटला या ठिकाणी 196.34ला ओपन कॅटेगरीचं कट ऑफ लागलेली होती आणि इतर कॅटेगरीमधले जे कॅन्डिडेट्स आहेत किंवा इतर कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीमध्ये जास्त मार्क्स मिळालेले होते. त्यामुळं ओपन कॅटेगरीपेक्षा इतर कॅटेगरीमधल्या कॅन्डिडेट्सला जास्त जर मार्क्स मिळाले तर 196 पेक्षा जास्त मेरिट असणारे जे कॅन्डिडेट्स आहेत, म्हणजे इतर कास्टमधले कुठल्याही कास्टमधले एससी, एसटी, ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस या कॅटेगरीमधले 196 पेक्षा जास्त मार्क्स असणारे कॅन्डिडेट ओपनमध्ये येऊ शकतात आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांचं मेरिट लावलं जाऊ शकतं आणि त्या ठिकाणी त्यांची ओपनमधून निवड केली जाऊ शकते. अशा प्रकारचं मत सन्माननीय सुप्रीम कोर्टानं या रजत शर्मा विरुद्ध राजस्थान हायकोर्ट ॲडमिनिस्ट्रेशन अँड युनियन ऑफ इंडिया या प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाचं असं जजमेंट मागील काही दिवसामध्ये दिलेलं आहे आणि हे अतिशय लँडमार्क असं जजमेंट आहे. त्यामुळे अशा प्रकारचं जर निवड होत असेल तर ते हे मायग्रेशन होत नाही. सुप्रीम कोर्टानं पुढं असे सांगितलेलं आहे की ओपन कॅटेगरी म्हणजे हा काही गोपनीय कोटा नाही किंवा हा जो कोटा आहे हा रिझर्व्ड कोटा नाही, हा ओपन कोटा आहे. त्यामुळं ओपनमध्ये जे कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्सना कमी मार्क्स असतील आणि इतर कॅटेगरीमधल्या लोकांना जर कॅन्डिडेट्सला जर जास्त मार्क्स असतील, इतर कॅटेगरीमधले जे कॅन्डिडेट्स आहेत ते ओपन कॅटेगरीमध्ये येऊ शकतात. या जजमेंटमध्ये सन्माननीय सुप्रीम कोर्टानं असं सांगितलंय की ओपन कॅटेगरी इज ओपन टू ऑल अँड कन्फाइनिंग हाय स्कोरिंग रिझर्व्ड कॅन्डिडेट्स टू रिझर्व्ड सीट्स is discriminatory, allowing them to migrate to the general list for subsequent selection stages. जसं की टाईप रायटिंग टेस्ट आहे, या टेस्टच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं या प्रकारचं मत नोंदवलेलं आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टानं राज्यघटनेचे जे कलम 14 आणि 16 आहे या कलमाबद्दल भाष्य केलेलं आहे. यामध्ये राज्यघटनेचं जे आर्टिकल 14 आहे त्यामध्ये इक्वेलिटी बिफोर द लॉ आणि कलम 16 जे आहे आर्टिकल 16 त्यामध्ये इक्वेलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी म्हणजे प्रत्येकाला समान संधी द्यायला पाहिजे आणि प्रत्येक जण कायद्यासमोर समान आहे या तत्वाचं पालन करून सन्माननीय सुप्रीम कोर्टानं याबाबतचं जजमेंट दिलेलं आहे. तर मित्रांनो, सुप्रीम कोर्टानं अशा प्रकारचं हे लँडमार्क असं जजमेंट दिलेलं आहे. त्यामध्ये काही वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल की ओपन कॅटेगरीमध्ये इतर कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट येण्यापासून रोखण्यात आलेलं होतं. परंतु या जजमेंटमुळे काय होणार आहे की जे कॅन्डिडेट्स ओपन कॅटेगरीपेक्षा जास्त मार्क्स घेऊन परीक्षेत पास झालेले आहेत त्यांना यापुढं ओपनमध्ये जाता येईल आणि ओपनचं मेरिट कमी असेल आणि ओपनच्या मेरिटपेक्षा त्यांना जर जास्त मार्क्स असतील तर त्यांना ओपनमध्ये आपोआप जाता येईल आणि त्यांचं सिलेक्शन आहे ते ओपनमधून केलं जाईल. त्यामुळं
मित्रांनो, हे सुप्रीम कोर्टाचं असे लँडमार्क असं जजमेंट आहे. याचा फायदा निश्चितच सगळ्या कास्टला होणार आहे. मग ते ओपन असो, ओबीसी असो, एस-टी असो, एस-सी असो किंवा ईडब्ल्यूएस असो, या सर्वांना या जजमेंटचा फायदा होणार आहे. आणि त्यामुळं ज्या काही शंका कुशंका होत्या जजमेंटबद्दल किंवा ओपन कॅटेगरीबद्दल, त्याबद्दलही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करण्याचा हा एक छोटासा माझा प्रयत्न होता. मित्रांनो, तुम्हाला या आरक्षणाबद्दल किंवा हे जे जजमेंट आहे, ह्या जजमेंटबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलच्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्स या जजमेंटबद्दलच्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. धन्यवाद.